तमाम महाराष्ट्रीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण ज्या मराठा सरदारानं या नागपूर शहराला वसवलं, ज्या मराठा सरदारानं आपल्या तलवारीच्या बळावर अटक ते कटकपर्यंत या राज्याचा विस्तार केला, त्या रघुजी राजे भोसले यांची तलवार जी आहे ती आता महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात आलेली आहे आणि लवकरच ती महाराष्ट्रात म्हणजे मुंबईला येणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रघुजी राजांचे वंशज मुधोजी राजे भोसले आहेत। महाराज, तुम्ही या सगळ्या बीटमध्ये स्वतः सहभाग घेतला होता। ही तलवार अखेर आपल्याला मिळालेली आणि ती आता मुंबईत येत आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया असेल? तर पहिले मी सगळ्यांना शुभेच्छा देतो की एक ऐतिहासिक आपली धरोहर आपल्यापाशी येत आहे आणि त्यासाठी माझ्याबरोबर सर्व मीडियानी हा त्यावेळेस उचलून धरला हा भाग आणि त्यामुळे आज आपल्याला यश आलेलं आहे। विशेष मध्ये मी सरकारला याच्यासाठी धन्यवाद याच्यासाठी देतो की आम्ही तर त्यावेळेस बीटमध्ये उतरलो होतो, वेळ 18 तासाचा होता आणि त्यासोबत मी सरकारला निवेदन केलं, मोदी साहेबांना, शाह साहेबांना आणि विशेष करून आपल्या महाराष्ट्र मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आशिष शेलार साहेब यांना मी एक पत्र पाठवून त्यांना ह्याची माहिती दिली आणि त्यांना सांगितलं आपल्याकडनं ह्या बीटमध्ये कुणी ना कुणी उतरलं पाहिजे आणि 3-3:30ला आम्ही त्यांना पत्र दिलं, मेसेज दिला आणि रात्री 1:50 मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर होकार दर्शवला आणि हे यश आपल्याला हे संपादन झालं आणि आपल्या सरकारने तिथं बोली बोलून ती 47,15,000मध्ये ती तलवार आपल्या सुप्रत आली। पण त्यावेळेस ते ऑक्शनमध्ये आपण घेतली, पण आज खऱ्या अर्थाने ती तलवार आपल्या सुप्रत झाली आपण म्हणू शकतो। शेलार साहेब प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेले आणि ती तलवार आज त्यांना त्यांच्या सुप्रत झालेली आहे आणि लवकरच आता ही आपल्या महाराष्ट्रामध्ये ही तलवार येईल आणि त्यानंतरही नागपूरमध्ये नागपूरकरांसाठी ही तलवार इथे येईल। ही तलवार नागपूरमध्ये येईल, मात्र या निमित्तानं नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासाला उजाळा मिळतोय। या तलवारीचं काय वैशिष्ट्य सांगाल? ही तलवार रघुजी राजांनी कुठल्या युद्धात वापरलेली आहे? या तलवारचं वैशिष्ट्य असं आहे की आद्यशाहू, आम्ही ज्यांना आद्यशाहू म्हणतो, संभाजी महाराजांचे पुत्र यांनी सैन्यासाहेब सुभाई पदवी आणि ती तलवार त्यावेळेस रघुजी महाराजांना दिली आणि मग नागपूरचं राज्य त्यांनी आपलं स्थापन झाल्यानंतर राजे रघुजी महाराज म्हणून त्यांनी एक ऐतिहासिक विजय, बंगाल विजय आपण म्हणू शकतो, हा दक्षिण विजय हा पुरा त्यांनी त्या तलवारीच्या वर केलेला आहे। कमीत कमी 2,17,560 स्क्वेअर किलोमीटर एवढं मोठं साम्राज्य हे रघुजी महाराजांनी त्यावेळेस उभं केलं आणि त्यामध्ये सर्वात मोठं शौर्य या तलवारीच्या बळावर त्यावेळेस झालेलं आहे। म्हणून ही तलवार आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाची आणि ऐतिहासिक तलवार आहे। ही ऐतिहासिक तलवार आहे। ही तलवार आता मुंबईत आल्यानंतर ते मागे तुम्ही बोलले होते की त्या तलवारीचा ताबा तुमच्याकडून मागण्यात येणार आहे, त्यानंतर ही तलवार नेमकी कुठे असेल या बाबतीत सरकारशी बोलणं झालेलं आहे का? ती तलवार आता तुमच्या ताब्यात यावी यासाठी सरकारसोबत बोलणार आहात का? हां, आम्ही त्यांना पुन्हा पत्रव्यवहार केला, माझं त्या सर्व बोलणं झालं। त्यावेळेस असं झालं की पहिले ती तलवार आपल्या सुप्रत आल्यावर आपण त्याच्यावर चर्चा करू। आमची आशा आहे की ही तलवार भोसले घराण्याकडे यावी, त्यासाठी जे बी खर्च लागला असेल तो आम्ही त्यावेळेस द्यायला तयार आहोत आणि समजा काही कारण सरकारच्या याच्यामुळं काही कारणामुळे ती येऊ नाही शकली तर ती नागपूरमध्येच आमच्या अजब बंगल्यामध्ये ती तलवार लोकांच्या दर्शनासाठी राहावी, कारण की त्या तलवारीने नागपूरपासून इतिहास केलेला आहे आणि ती आमच्या नागपूरकरांसाठी फार अभिमानी स्वाभिमानाची गोष्ट आहे। ज्या ठिकाणी इतिहास घडला त्याच ठिकाणावर ती ऐतिहासिक तलवार राहिली तर तिचं महत्त्व फार मोलाचं आहे। खरं तर मराठ्यांच्या इतिहासाचे साक्षीची ही तलवार असणार आहे। या तलवारीचं काय वैशिष्ट्य सांगाल? म्हणजे ही कुठल्या धातूपासून बनलेली आहे? त्याच्यावर एक सोन्याचा मुलामा देखील पाहायला मिळतो। हां, ही तलवार आहे, ही त्यावेळेस सर्व ह्याच्यामध्ये विविध धातू वापरून एक पौलादच्या ह्याची तलवार बनायची आणि या तलवार त्यावेळेस ब्रिटिश मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्या तलवार होत होत्या आणि ती त्या प्रकारची ती तलवार आहे आणि ती सरळ तलवार आहे आणि त्या तलवारीचं महत्त्व असं असते की जेवढी तलवार सरळ आहे तेवढी ती चालवायला आणि फिरवायला एक सोपी असते आणि त्या तलवारीचं एक वेगळं महत्त्व आहे। या तलवारीचं एक वेगळं महत्त्व आहे। सरकारकडून जो स्वागत व्हायचा तो होईल, तुमच्या घराण्याकडून काय या तलवारीच्या स्वागताची तयारी केली जाणार आहे? ही ज्यावेळी मुंबईत येईल त्यावेळी तुम्ही तिथे उपस्थित असणार? मुंबईत आलं तिथं आम्ही उपस्थित राहू, सरकारने आम्हाला त्याबद्दल आमंत्रण देणार आहे, आम्ही त्या ठिकाणी जाऊ। पण ते विशेष करून नागपूरला जेव्हा येईल तेव्हा सरकारकडनं नागपूरला बी त्याचा एक फार मोठा उत्सव होईल, पण नागपूरकर भोसले घराण्याच्या वतीने बी आम्ही फार मोठा तो उत्सव साजरा करू। विविध संस्थेकडनं बी नागपूरमधनं त्या तलवारीसाठी तिथं फार आगळं वेगळं स्वागत करण्याची तयारी नागपूरकरांनी तिथं दर्शवलेली आहे। नक्कीच नागपूरकर भोसले घराण्याने जो आहे तो मराठा साम्राज्याचा विस्तार केला आणि त्या विस्ताराची साक्ष देणारी ही तलवार असणार आहे। त्यामुळे ही तलवार ज्यावेळी महाराष्ट्रात दाखल होईल त्यावेळी तर त्याचं जंगी स्वागत केलंच जाईल, मात्र ती तलवार ज्यावेळी नागपुरात येईल त्यावेळी तिचा
आणखी जंगी स्वागत करण्याची तयारी जी आहे ती भोसले राजघराण्याकडून सुरू झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.